हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हमूराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज़ ऑफ लीगल प्रोफेशन, और इसी सिलसिले में आज मैं वर्धा में आया हूं और मेरे साथ किरण सर हैं जो बार टाइपिस्ट है वर्धा डिस्ट्रिक्ट कोर्ट बार एसोसिएशन में। तो सर से बातचीत करेंगे और जानकारी लेंगे। सर, सबसे पहले आपका बहुत बहुत धन्यवाद कि एक बहुत बिजी टाइपिस्ट होने के बावजूद आप वर्किंग डे पे आपने हमें टाइम दिया। थैंक यू, धन्यवाद। तो सर, थोड़ा सा आपकी बैकग्राउंड का बताइए कि आप कहाँ के हो, कहाँ पढ़ाई की और आप कोर्ट में कैसे आए? सर, ॲक्च्युली माझे बाबा एक्स मिलिटरीमन आहेत, भूतपूर्व सैनिक आहेत। ते इंडियन आर्मीमध्ये होते आणि त्यांचं गाव मूळ गाव आळसना आहे, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। अच्छा। आणि ते मिलिटरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची दुसरी ड्युटी त्यांना कलेक्टर ऑफिस वर्धा येथे लागली सर, आणि ते क्लर्क म्हणून लागले। ओके। आणि आमच्या बाबांचं इंग्लिश चांगलं होतं, ड्राफ्टिंग वगैरे चांगलं होतं। आणि बाबा कलेक्टर ऑफिसला काम करताना बाबा टायपिंग वगैरे करायचे, बाबांना पण टायपिंग यायचं। आणि त्यावेळेस मी 5वी 6वी 7वीला मी होतो त्यावेळेस, तर मग मला बाबांनी टायपिंगचा क्लास लावून दिला आणि मग मी ते टायपिंग शिकलो। शाळेपासून शिकला? शाळेपासूनच मी शिकलो। अरे बाप। आणि ॲक्च्युली माझा जन्म सर चंदीगडचा आहे। बाबा मिलिटरीमध्ये असताना माझा जन्म चंदीगडचा झाला, कारण की ओव्हरऑल इंडिया बाबा त्यावेळेस फिरायला लागत असेल। हां। आणि मग जन्म झाल्यानंतर मग मी काही दिवस शेगावला राहिलो, कमी दिवस राहिलो शेगावला वगैरे, बुलढाण्याला। पण मग शक्यतो बालपण आणि शिक्षण माझं वर्ध्यातच झालं, बाबांची ड्युटी इथे लागल्यानंतर, मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर। ओके। मग इथे तुम्ही कुठली शाळा होती तुमची? इथे माझी जगजीवनराम माध्यमिक विद्यालय, जी रामनगर वर्धा इथे आहे, तिथे माझं शिक्षण झालं सर 10वी पर्यंत। ओके। आणि मग तुम्ही ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ते टाईप केलं? हां। आणि मग मी शाळेमधून मग शाळेत 9वी 10वी मध्ये असतानाच बाबांनी मला टायपिंग लावून दिलं, शिकवलं। मी शाळेतही जायचो, सकाळची शाळा असायची, दुपारी टायपिंग क्लास मी शिकायचो। आमचे महादेवपुरा वर्धामध्ये एक शेख टायपिंग इन्स्टिट्यूट आहे, ते आमचे सर मुस्लिम आहेत, मुस्लिम समाजाचे, तर त्यांच्याकडे मी शिकलो। आणि बाबांनी मला शिकवलं आणि मग मी कॉलेजमध्ये असताना पण मी तो कोर्स पूर्ण केला। अच्छा। हां। त्यावेळेस काही बाबा एकटेच सर्व्हिसला, आम्ही 4 भाऊ होतो, तर त्यावेळेस बाबांचं पेमेंट जास्त नव्हतं, किंवा मला हे अभिमानाने सांगावं लागेल की बाबांनी असं काही कुठलं करप्शन नाही केलं की जास्त पैसे मिळवायचे बा रेव्हेन्यूला असल्यानंतर सुद्धा। तर आम्हाला ट्युशन्स वगैरे नसायच्या, पण मला टायपिंग वगैरे बाबांनी शिकवलं, त्या परीक्षा दिल्या मी आणि मेहनत केली, पास झालो मी। आणि मग बाबा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला असताना काय झालं की हे वकील लोकांचं काम रेव्हेन्यू डिपार्टमेंटला पडायचं, कलेक्टर ऑफिसला, तहसील ऑफिसला, SD ऑफिसला। मग त्यांना ते टायपिंगचं व्हायचं नाही, तर मग बाबा म्हणाले की साहेब माझा मुलगा करतो बा, शिकतोय बा, पण त्याला मी देऊन पाहतो हळूहळू। मग ते असे त्यावेळेसचे मला आठवते की खरे साहेब वगैरे होते त्यावेळेस, चौबे साहेब वगैरे होते, MZ बाबळे साहेब होते वर्ध्याचे। तर आज दुर्दैवाने असं म्हणावं लागते त्या वकिलांपैकी आज कोणी नाहीत, वयामानाने ते गेलेले आहेत। तर मग त्यांनी सांगितलं की अरे पोहरकर साहेब, तुमच्या मुलाला टायपिंग येते, शिकते, तर मग त्याला आपण शिकवून देऊ, त्याला करून देऊ त्याच्या काहीतरी रोजगाराचं, आम्ही आणू त्याला कोर्टात, शिकवा तुम्ही। तर ते मग बाबांनी सांगितलं का बेटा तुला मी शिकवतो, चांगलं तू शिक, मन लावून शिक, इकडे कॉलेजही शिक, अभ्यासही कर, पण याला इकडे शिक। मग आमच्या शेख सरांनी मला मग सांगितलं की तू शॉर्ट हँड पण शिक सोबतच। ओके। त्याच्यामुळे मग सर मी शॉर्ट हँड पण सोबत शिकलो, मराठी वगैरे, इंग्लिश, हिंदी, टायपिंग मी सर्व कोर्स केलेले आहेत आणि माझे मार्क्स पण चांगले आहेत सर। अच्छा। मग तुम्ही सर कोर्टामध्ये कसे काय आलात? म्हणजे हां, तर कोर्टामध्ये कसं आलं म्हणजे माझं ॲक्च्युली BA सेकंड इयर मी पास आहोत सर, आणि बाबांचं जिथे ड्युटी होती कलेक्टर ऑफिस वर्ध्याला, त्याच्या बाजूलाच यशवंत महाविद्यालय, आणि बाबांना सरकारी क्वार्टर मिळालं होतं, ते बिलकुल ऑफिसला लगतच, म्हणजे अर्धा किलोमीटरच्या आतमध्येच बाबांचं ऑफिस, न्यायालय, पोलीस मुख्यालय, आमचं वसाहत, राहण्याचं घर, मैदान, हे सर्व जवळच असायचं। तर मग त्याच्यामुळे टायपिंग झाल्यानंतर मग बाबा काय करायचे, काही ऑफिसचे कामं आणायचे घरी, त्यांना जर नाही झालं तर बेटा म्हणाले तू प्रॅक्टिस कर। बाबांनी मला तेव्हा एक नवीन मशीन विकत घेऊन दिली होती गोदरेजची, त्यांच्या पैशांनी। मग मी ते बाबांचं काम घरी करायचं, बाबा मग ते त्यांचं ऑफिसला पुटअप करायचे। मग बाबांना वाटलं की बा आता आपल्याला तर पेमेंट मिळते, पण मुलाला कसं काय पैसे? मग बाबांनी सांगितलं काही वकिलांना की बा माझाही मुलगा टायपिंग करतो, तर मग वकील लोक बाबांना टायपिंगचं काम द्यायचे की हे बा करून आणा तुम्ही तुमच्या मुलाकडून। मग बाबा ते काम ऑफिसात आल्यानंतर काही वकील द्यायचे 2-3 पानं, बाबा मग सायंकाळी आल्यानंतर मला द्यायचे, मी ते टाईप करायचो, बाबाला द्यायचं, आणि मग ते बाबा ऑफिसला घेऊन जायचे, ते वकील लोक यायचे बाबांच्या ऑफिसला, म्हणजे त्यांच्या केसेस असल्यामुळे। आणि मग त्यावेळेस मग एक आमच्या वर्ध्याला एक आमचे अजून एक बबनरावजी धाय म्हणून टायपिस्ट आहेत। हां, आता त्यांनी कोर्टामध्ये येणं बंद केलं वयामानामुळे, पण ते घरी करतात, ते आमची मध्यंतरी भेट वगैरे होत असते केव्हा तरी।
तर ते माझे एक प्रकारे गुरुच आहेत. त्यांनी पण मला शिकवलं आहे, सांगितलं आहे, बेटा किरण असं नाही असं कर. तर मग मी त्यांचे त्यावेळेस माझं लायसन्स यायचं होतं, पण मी मध्यंतरी बाबा म्हणाले तू जाऊन पाहतो. मी त्यांच्याकडे जात होतो, पाहत होतो कामाचं स्वरूप काय कसं आहे. कारण की बाबा म्हणाले की तुला इथे कदाचित काही दिवसानंतर करावं लागेल काम. तर मग वकील लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या मुलाचं काम करून देतो बा, इथं तुम्ही त्याला फक्त शिकवा. तर मग मी टायपिंगमध्ये थोडंसं प्रामाणिकपणे व्यवस्थित शिकलो आणि त्याच्यामध्ये म्हणजे डेव्हलप केलं स्वतःला. शॉर्ट हँड पण शिकून घेतलं. मग सुरुवातीला मी काही वकिलांच्या ऑफिसला पण जायचो सर. अच्छा. डिक्टेशन त्यांचं घ्यायचं पेन्सिलनी, घरी आल्यानंतर त्याला ट्रान्सलेट करायचं आपल्या टायपिंगमध्ये आणि नेऊन द्यायचं. तर मग त्यावेळेस मला पैसे थोडेसे जास्त मिळायचे. बरोबर. 2 रुपयाच्या जागी मला 3 रुपये शॉर्ट हँड मिळायचे, टायपिंग 4च्या जागी 5-6 रुपये मिळायचे. आता आम्ही 10वी 11वीत असताना त्यावेळेस मग आम्हाला 20-25 रुपये मिळायचे, तर खूप वाटायचं आम्हाला. आणि एक माझा अनुभव असाही सांगतो की वर्ध्यामध्ये आरती टॉकीज होती, तर त्यावेळेस त्या टॉकीची 2 रुपये तिकीट असायची सर. तर आम्हाला जर 10-15 रुपये मिळाले तर मी माझ्या 2-3 मित्रांना सोबत घ्यायचं, चला रे दोघांच्या तिघांच्या तिकीट भरतो, 6 रुपयाची मस्त पिक्चर पाहायचं, एन्जॉय करायचं. मोठी श्रीमंती. मोठं त्यावेळेस असं वाटायचं आम्हाला की मग खूप पैसे मिळाले वगैरे असं. ते ऍक्च्युली असं म्हणजे माझ्या मागे मला घडवण्यात माझ्या आईबाबांचा निश्चितच मोठा वाटा आहे. आणि काही वकिलांचाही, बऱ्याच वकील मंडळीचा आता आहे. प्रामुख्याने आमचे एक बबनरावजी धाये टायपिस्ट आहेत, त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी मग कालांतरानं मग मी मोठा होत गेलो, थोडंसं फ्लुएन्सी आली, शिकलो. मग बाबांनी सांगितलं की बाबा वकिलांना संपर्क साधून की माझ्या मुलाचं असंच आहे. तर त्या वकिलांनी मग मला सांगितलं की तू बाबा अर्ज कर, अर्जली या नावाने कर. ते टाईप केले आणि मग ते जिल्हा सत्र न्यायालय वर्धा ते जे रजिस्ट्रार असतात प्रबंधक, ज्यांच्या हातामध्ये आम्हाला बसवण्याची अधिकार आहे देण्याचे, त्यांच्याकडे मग त्यांनी दिलं, लायसन्स दिलं. आणि मग माझं लायसन्स इश्यू झालं डिस्ट्रिक्ट जज साहेबांच्या हातात. त्यावेळेस ते के.एन. देशमुख साहेब होते, जिल्हा सत्र न्यायाधीश के.एन. देशमुख साहेब. त्यांच्या सही शिक्क्यानिशी मला ते परमिशन मिळाली आणि मग मी माझं काम सुरू केलं सर. अच्छा. मग आज तुम्ही कुठे बसता टायपिंगचं? बसण्याची जागा सर आमची ओल्ड हॉल आहे, म्हणजे जुने बारूम आहे, जुनी इमारत आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक साधारणतः 7-8 लोक बसतो सर. 7-8 आजची स्ट्रेंथ आहे? नाही, तसे 15-20 आहेत, पण ते 2 रूम मध्ये विभागले गेले आहेत. अच्छा. एका हॉलमध्ये ते बसतात आणि एका मुख्य हॉलमध्ये मी बसतो सर. अच्छा. आणि तुम्ही जेव्हा आलात 95ला, तेव्हा इथे किती असे टायपिस्ट होते त्यावेळेस? साधारणतः 6-7 टायपिस्ट असतील त्यावेळेस. अच्छा. त्यामध्ये प्रामुख्याने बबनरावजी धाये, बुरंगेजी, जावेदजी, त्याच्यानंतर जांभूळकरजी, एक ममता नावाच्या मॅडम होत्या, त्या पण होत्या. असे आम्ही 6-7 लोक होतो. आणि काय कामाचं स्वरूप काय, नेचर ऑफ वर्क काय याचं टायपिंगला तुमच्याकडे असं? अच्छा. तर त्यावेळेस नाही ना सर, त्यावेळेस बहुतांश सर्व इंग्लिश टायपिस्टच होते. मी फक्त मराठी टायपिंग. मी सुरुवातच ऍक्च्युली मी माझ्यापासून सुरुवात केली बार टायपिस्ट म्हणून. तिथे इंग्लिश माझं कच्चच होतं, आजही पाहिजे तेवढं मजबूत नाही, कच्चच होतं. तर मग मला काही दिवस तर काम मिळायचं नाही, 1 दिवस 2 दिवस काम मिळायचं नाही. मग 3ऱ्या दिवशी काम मिळायचं, 4थ्या दिवशी. तर त्यावेळेस काय चालायचं सर, साधे नोटीस चालायचे, सिव्हिलचे नोटीस चालायचे, नवरा बायकोचे नोटीस चालायचे, एखादं ॲग्रीमेंट यायचं, एखादं साठे खत यायचं, एखादं शपथपत्र यायचं, तर ते करायचं. आणि त्यावेळेस फक्त 2 रुपये पर पेज, 3 रुपये पर पेज. आम्ही त्याला स्ट्रोक म्हणायचं, म्हणजे 1+2. एक ओरिजिनल कॉपी आणि त्याच्यामध्ये 2 कार्बन लावायचे आणि 2 व्हाईट पेपर्स लावायचे, एक वर ग्रीन कागद राहायचा. असं 1+2 म्हणजे 3 कॉपीज असायच्या. तर ते 3 रुपये कॉपीज म्हणजे स्ट्रोक असायचा. तसे मग आमचे दिवसातून आम्ही मग 5-6 स्ट्रोक 7-8 स्ट्रोक जसं काम येईल तसं आम्ही ते करायचो सर काम. त्याप्रमाणे आम्हाला मोबदला मिळायचा. अच्छा. मग नंतर आता पेटिशन्स वगैरे आता यायला लागली की? आता काय झालं सर की आता कॉम्प्युटर्स आले, लॅपटॉप्स आले, काळानुरूप त्या कामाचं स्वरूप बदललं. त्यावेळेस जेवढं काही काम होतं फौजदारीचं म्हणा, दिवाणीचं होतं, त्याच्यापेक्षा आज गुन्हेगारी वाढलेली आहे जिकडे तिकडे. त्याच्यामुळे फौजदारीचं काम वाढलेलं आहे आणि आमचं पण काम वाढलेलं आहे. वकिलांची संख्या सुद्धा आजकाल वाढलेली आहे. असं आहे, कारण की पूर्वी वकिली पेशात खूप लोक येत नव्हते. आजकाल आता 12वीच्या नंतर 5 वर्षाचा लॉचा कोर्स झाल्यामुळे 12वीच्या नंतर थेट मुलं मुली लॉला ऍडमिशन घेतात. 5 वर्षानंतर ते 12वी नंतर लॉ वकील व्हायला लागले. BA नंतर 3 वर्षाचं केल्यानंतर ते वकील व्हायला लागले. सुरुवात म्हणजे आता चांगली वाढली, वकील येण्याची संख्या चांगली वाढली. अच्छा. आता म्हणजे आता ड्राफ्टिंग जे असतं ते असे काही ड्राफ्ट तुमच्याकडे तुम्ही कम्प्युटर करता का? हा सर, माझ्याकडे लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे.
अच्छा. मी त्याच्यावरच ते टायपिंग करतो. आता जसे आपण बसून आहोत तसेच आमच्या बाजूला कोर्टामध्ये वकील मॅडम वकील साहेब बसतात, ते आम्हाला सांगतात त्याप्रमाणे आम्ही टायपिंग करतो सर. म्हणजे डायरेक्ट डिक्टेशन? हा सर, डायरेक्ट डिक्टेशन. डायरेक्टच लॅपटॉपवर डिक्टेशन. अच्छा. जसं समजा आपण बोलतो आहे त्या स्पीडने ते वकील सांगतात इन दी कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन वगैरे, आम्ही बस त्या फ्लोने आम्ही ते टाईप करतो. ओके. हा सर. आता डिक्टेशन घ्यायला काही जाता का कधी तुम्ही? हां, डिक्टेशन घ्यायला मी काही ठराविक वकील लोक आहेत त्यांच्याकडे जातो, जे सिनियर मोस्ट वकील आहेत, जे अभ्यासू आहेत आणि प्रामुख्याने जे 2 पैसे जास्तही देतात. आपल्याला ते माणूस म्हणून आणि आपल्या कामाची कदर करतात त्यांच्याकडे मी जातो सर. आणि आपल्याला सुद्धा कामाची गरज आहे ना सर. बरोबर. आजकाल समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये बरेच मुलं मुली शिकले की ज्यांना 300 ते 400 रुपयाचं रोज मिळत नाही, त्यांना मजुरी मिळत नाही. त्या मानाने आईवडिलाची पुण्य आहे, देवाची कृपा आहे की आपल्याला काम आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, काम भरपूर आहे, लोकांची डिमांड खूप आहे. त्याच्यामुळे मग मी जातो सर त्यांच्याकडे, करून घेतो काम. हा, चांगलं आहे. कारण काय स्टेनो आजकाल खूप कमी झालेत सगळीकडे, म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम तुम्हाला विचारला. कसं आहे सर, पहा आता इंजिनियर्स बनतात, डॉक्टर्स बनतात, बरोबर आहे, IAS IPS पण बनतात, गुन्हेगार पण बनतात. ते कोण कसं शिकतो ते त्याच्या पण एक तुम्ही जर म्हणाल की एक चांगला एक झेरॉक्स ऑपरेटर म्हणा, तो लवकर तयार होत नाही. एक चांगला स्टेनो लवकर घडत नाही. कारण की स्टेनो जे आहे ना सर, स्टेनो ही कला आहे ना, त्याला ते अभ्यासाशिवाय प्रॅक्टिसशिवाय गत्यंतर नाही. त्याला तिथं कट कॉपी पेस्ट करून नाही त्याला प्रॅक्टिसच करावी लागते. अच्छा. आणि तो जोपर्यंत त्या कामाशी एक रूप होत नाही, तो त्याच्यामध्ये स्वतःला एक रूप म्हणजे तल्लीन करून घेत नाही. आणि तो त्याला वाटतं की आपल्याला हे आत्मसातच करायचं आहे, हे ध्येय जोपर्यंत त्याच्या डोळ्यासमोर येत नाही, तो ते उद्दिष्ट गाडत तोपर्यंत तो जीवनात त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि याकरिता मी मात्र खूप धडपड घेत, मी खूप मेहनत केली आहे सर. अच्छा. म्हणजे थोडक्यात तुम्ही अपडेट स्वतःला करत राहता? मी अपडेट करत राहतो सर. आणि नवीन शिकण्याचा पण मी प्रयत्न करीत राहतो. अच्छा. हा सर. नवीन म्हणजे काय असतं का? नवीन लँग्वेजेस असतात का? नाही, नवीन लँग्वेज नाही, ऍप वगैरे नाही सर, नवीन लँग्वेज नाही. पण आता जसं आता पहिले आम्ही टायपिंगला तिथे लागलो 95 मध्ये, तर त्यावेळेस काही लॅपटॉप कॉम्प्युटर्स नव्हते, मोबाईल्स वगैरे नव्हते. मोबाईल एकदम साधे होते, ते बटनावाले मोबाईल्स. आता कसं आहे की आता जर अमरावतीने एखाद्या वकील साहेबांचा फोन आला, मी प्रवासात आहोत किरण, मी तुला व्हॉट्सअपवर 2 पेजचे फोटो पाठवले, माझ्याकडची लाईन गेले, तू काढून ठेव. ते येईपर्यंत मी व्हॉट्सअप ते लॅपटॉपला कनेक्ट ब्लूटूथने करून लगेच त्याची प्रिंट काढून तयार ठेवू शकतो. वकील साहेबांना घ्या साहेब, द्या माझे 10, 20, 30 रुपये, हे तुमचे कागद आहे. म्हणजे हे एक ऍडव्हान्स काम झालं आहे. टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा हा आपण कसा वापर करतो, त्या तंत्रज्ञानाचा सुद्धा आम्ही आजकाल वापर करतो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये. खूप चांगली गोष्ट सांगितली तुम्ही. करण्याचं असं होऊ शकतं की तालुक्यावरून निघाला आपले वकील साहेब, पोहोचेपर्यंत त्यांचा इकडे ड्राफ्ट रेडी. हा, ड्राफ्ट रेडी. कोणी HMP, कोणी बेलचे ड्राफ्ट पाठवतात रिकाम्या जागा. किरण आम्ही याला थोडंसं नाही जमलं मला, तर ते पाहता आम्ही त्याला ते करून थोडंसं करून ते ठेवतो. इथे ते वकील साहेब मॅडम आल्यानंतर घ्या साहेब तुमचं, घ्या मॅडम तुमचं. ते म्हणतात किरण याच्यात ह्या 2 ओळी नव्हत्या पाहिजे, हे एक सेंटेन्स पाहिजे होतं. पटकन आपल्या लॅपटॉपला त्या 2 ओळी बदलायच्या, नवीन पेज काढून द्यायचं. त्यांचा तेवढा वेळ वाचतो. आणि ते वेळ वाचल्यानंतर ते पण आपल्या कामाचं रेम्युनरेशन आपल्याला 50च्या जागी ते 60-70 रुपये देतात. आपल्या ऑब्व्हियसली आपल्याला 5-10 रुपये जास्तच देतात. आपल्यालाही समाधान मिळतं, त्यांचं येण्याचे सफल होऊन जातं. त्यांना वाटते नाही बा आपण एका व्यवस्थित टायपिस्टकडे काम झालं. आणि त्यांचं काम झाल्यानंतर जे समाधान त्यांना मिळतं त्याच्यापेक्षा समाधान आपल्याला जास्त मिळतं की नाही बा ते बाहेर घेऊन आल्यानंतर त्यांची ट्रिप वाया नाही गेली, सक्सेस झालं, याच्यामध्ये आपल्याला समाधान आहे सर. म्हणजे आता इतक्या वर्षामध्ये जो एक कॉन्फिडन्स तुम्ही बिल्डअप केलाय वकिलांकडे की बाबा किरणकडे हे काम दिलं म्हणजे हे नीट होणार. हा, आता तर तसं जर म्हटलं तर वावगं नाही होणार, पण बऱ्याच वकिलांना हा विश्वास आहे सर की नाही किरणकडे आता त्यांना 5 वाजेच्या आत जे सबमिट करायचं आहे कोर्टामध्ये, आता 3-3:30 वाजले, पण एक 7-8 पेज आहे, 10-12 पेज आहे, किरणकडे 3:30ला नेऊन टाकलं तर किरण आपल्याला 4-4:15 पर्यंत देतो. हा त्यांना कॉन्फिडन्स आहे. किरण हे तू करून ठेव, मला 4:30 पर्यंत पाहिजे. हो सर तुम्ही येऊन जा. मी एवढं जर शब्द म्हणला, ते वकील ते साहेब ते मॅडम बिंदास आहेत. त्यांना माहित आहे किरणनी म्हटले की किरणची स्पीड आहे, त्यांना माहित आहे. आता एवढा जेव्हा कामाचा फ्लो असतो, अच्छा, तेव्हा त्या सगळ्या प्रेशरमध्ये प्रायोरिटी कशा तुम्ही सेट करता? का समजा एक 10 वकिलांनी तुम्हाला काम दिलंय आणि त्यातल्या 4-5 लोकांना लवकर पाहिजे, एका वकील साहेबांना उद्या पाहिजे समजा, तर ते प्रायोरिटी कशी सेट करता? म्हणजे कारण काय होतं, हे कधी कसं होतं, मी पण वकील असल्यामुळे की कधी असं अरे काय माझं नाही काम केलं असं, भले मला ते फायलिंग उद्या करायचं आहे पण तुमच्याशी रिलेशन असल्यामुळे माझ्या तोंडात असं निघतं काय माझं नाही काम केलं, होऊ शकतं असं. ते कसं ऍडजस्ट करतात? ते कसं ऍडजस्ट करतात आता मी तुम्हाला सांगतो सर. आता समजा आजची तारीख समजा 9 तारीख असं आपण गृहीत धरू, 12 वाजले सकाळचे दुपारचे,
आणि आजच्याच तारखेचे जर मला 4 वकिलांनी कामं दिलेली आहेत, कुणाचं 1 पेजचं आहे, कुणाचं 2 पेजचं आहे, कुणाचं 10 पेजचं आहे, तर मी काय करेल ती पाहिल सगळ्यांचं आजच्या कामं. पण जे 1-2 पानाचे आहे, आता वेग असल्यामुळे स्पीड असल्यामुळे मी ते 1-2 पानाचे कामं पटपट निपटवून देईल. जे लॉंग पानाचं आहे ना त्यांना म्हणेल की सर तुम्ही 10 मिनिटात या, मी लगेच तुमचं चालू करतो. त्या 10 मिनिटांमध्ये सांगून मी ह्या 2-3 लोकांचं 15-20 मिनिटात ते काम निपटवून देईन, त्यांना घेऊन बसेल. आणि ज्यांनी मला सकाळी दिलं 10 वाजता 11 वाजता समजा काम, त्यांचं जर ते उद्याच असेल तरी मी त्यांना ते आजच देईल, परंतु ते आजच्या फायलिंगच्या तारखेचे कामं झाल्यानंतर मग मी त्यांना 3:30-4 वाजता ते देईल. आणि त्यांना, आणि आमच्याकडे ना असं बहुतांश आमचे स्थानिक वकीलच आहेत वर्धेतील, आणि त्यांना सांगू शकतो की नाही पाटील सर हे महापुरे साहेबांचं काम आहे, आणि महापुरे साहेब हे धाई साहेबांचं काम आहे, ते त्यांचं उद्याच आहे पण त्यांना आजच द्यायचं आहे. मग मी त्या साहेबांना सांगतो की साहेब तुमचं जरी तुम्ही अगोदर काम दिलं पण तुमचं उद्याचं यांचं आजचं आहे, त्याच्यामुळे. पण ते वकील असं काही म्हणत नाही, त्यांना माहित आहे की आज हा मला कॉपरेट करते तर उद्या तो वकील मला कॉपरेट करेल. हे आपण आपलेच आहोत, फिरून विरून सर्व आपण आपलेच वकील मॅडम आहोत, वकील साहेब आहोत. त्याच्यामुळे कसं आहे की ते एकामेकाला कॉपरेट तेच करतात. आम्ही तर करतोच म्हणा, पण ते सुद्धा एकामेकाला, ते असं नाही म्हणत की बा मी तर पहिले दिलं मला का नाही केलं. पण 1-2 असतात, 5ही बोटं सारखे नसतात. तर पण जो एखादा आता असं म्हणणं चालणं की एखादा जो खूपच थोडंसं ॲरोगंट आहे म्हणा किंवा अतिशहाणा म्हणतो, ते जर असले तर मग आम्ही त्यांच्याही तोंडी लागत नाही, त्यांचं पटकन करून देतो, यांना समजून घेतो, कारण की हे समजदार वकील आहेत, हे समजून घ्या, चालतेच आहे, तेवढं थोडंफार चालतेच आहे. आणि आमच्या बारमध्ये तसं मी असं खेळीमेळीचं वातावरण ठेवतो. आम्ही सर्व आजूबाजूला बसतो, सर्व पठाण आहे, आमचे भाऊ पण बसतात, एक भावना मॅडम पण बसतात, एक पांडेजी पण आहेत, जे मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला बबनरावजी धाये नावाचे टायपिस्ट आहे, त्यांच्याच वयाचे ते पण आहे राजकुमार पांडेजी म्हणून. तर मी असं वेळ मिळाला अर्धा 1 मिनिटं तर मी क्या चालू आहे पांडेजी, कैसे क्या चालू आहे पठाण, तर असं हास्य मिळ खेळत मेळीच्या वातावरणात आम्ही हे काम करतो. त्याच्यामुळे आम्हाला वेळ कसा जाते हेही पण कळत नाही, आणि कामही व्यवस्थित होतं आणि सगळं व्यवस्थित असं आहे. बरोबर. तुमच्या एकंदर तुमच्याशी बोलून आणि तुमच्या एका पर्सनॅलिटीवर असं वाटतं मला की तुम्ही खूप फेमस असणार कोर्टात. नाही सर असं काय, तसं तुमचं मोठेपण आहे, असं फेमस म्हणून आहे. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की मला असं रंगीबेरंगी असे कपडे घालायला खूप आवडतं सर, त्याच्यामुळे मी रंगीबेरंगी कपडे घालून लाईव्हली राहतो. हा सर, कारण की आईबाबांनी सांगितलं की बेटा जीवन एकदाच मिळतं, चांगल्या प्रकारे जीवन जगायचं, चांगल्या प्रकारे जीवन जगायचं, आपलं जीवन हे आपल्याला जगायचं आहे. तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, समाज काय म्हणेल, जग याचा विचार करायचा नाही, पण समाजाचे आपण काही देणं लागतो, समाजासाठी काही काम करा आणि स्वतःच्या परिवाराकडे पहा, आणि आपल्या आनंद आपले 2 क्षण बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सुखादुखात जेवढं तुम्हाला मदत करता येईल, धावून जाता येईल तेवढं, कारण की दुसऱ्याच्या जीवनात तुम्ही जेवढा आनंद आणाल तेवढा तुमच्या जीवनात आनंद येईल. हे एकदम योग्य बोललात तुम्ही ही गोष्ट. मला एक असं प्रश्न विचारायचा शेवटी की इतके वर्ष तुम्ही काम करताय, इतक्या लोकांशी तुम्ही इंटरॅक्शन करताय, असा एखादा कुठला प्रसंग जो तुम्हाला गेल्या 30 वर्षामध्ये लक्षात राहिला की आजही तुम्हाला असं आठवला की तुम्हाला असं होतं की थोडंसं हे होतं? अच्छा, असा कुठला एखादा प्रसंग घडलाच असणार 30 वर्षामध्ये? घडलाच आहे. ऍक्च्युली काय झालं होतं सर, एक साधारणतः एक 4-5-6 वर्ष आधी काहीतरी मला वाटतं वर्ध्यात एक आमचे एक जज साहेब आले, त्यांचं नाव मला नाही कल्पना. तर आम्ही जसं मॅरेज पिटिशन जे असते 13B म्युच्युअल म्हणतो आपण, त्या पिटिशन आम्ही प्लेन टाईप करायचो, त्या प्लेन टाईप करायच्या इथेच पद्धत होती. पण एक अमरावतीवरून एक वकील साहेब आणि मॅडम आल्या होत्या एका पक्षकाराला घेऊन, ते जेंट्स कडून होत्या. महिला ती बाई जी आहे ना पत्नी, ती वर्ध्याची होती. आता त्यांनी तो ड्राफ्ट तिथून करून आणला, यांनी मला टायपिंगला काही दिला नाही, त्यांनी आणला तो मी साधाच टाईप करून दिला, त्यांना टाईप करून दिला, तो पुटअप करायला गेले, पण तिथे काही तो असा वर्ध्याला चालत नाही, तो पाहिजे होता बॉक्समध्ये, डब्यामध्ये. आता तिथे गेल्यानंतर काय झालं का, मग ते तिथून वापस आले, अरे म्हणे तुला कळत नाही का म्हणे. सर म्हटलं तुम्ही जे मला काम दिलं ते मी केलं, पण म्हणे तू आधी सांगायचं. सर म्हटलं आधी सांगायचं, मी म्हटलं जे वकिलांनी आम्हाला सांगितलं आम्ही तेच काम करणार. ते म्हणाले ठीक आहे. पण तिथे गेल्यानंतर ते वापस आले, परत मला ते बॉक्समध्ये टाईप करावं लागलं. आणि त्यांचा पक्ष काय एवढा तो ॲरोगंट होता वकिलांचा, वकील को समजता नाही, मॅडम आपको समजता नाही, तो त्या तिथेच बोलायला लागला. हा, तो पक्ष त्यांचा ॲरोगंट होता. तर तुमको पूछना चाहिए था बोली, हे सगळं तिथे माझ्या टेबलवरच घडलायचं. मी त्यांना म्हणतो दादा तुम्ही शांत राहा, वकील साहेब आहेत ते, त्यांना असं बोलू नका. तर ती एक पिटिशन आहे सर. मग त्या दिवशी शेवटी त्यांचं काम झालं नाही, मी करून दिलं सगळंच काही व्यवस्थित.
मी थोडेफार तिकीट सुद्धा विकतो रे, कोर्ट फी तिकीट वगैरे. त्यांच्याकडे तिकीट्स नव्हते, ते वेळेवर झालं, त्यांना लावून दिलं, सगळं पुटअप झालं, पण त्यांनी काही डॉक्युमेंट नव्हते आणले त्यावेळेस. त्यांचं आधार कार्ड, त्यांचं काही, त्यांना ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे जे काही नेसेसरी डॉक्युमेंट्स लागतात ते आणले नाही. त्यांना मग परत ते फाईल न होता त्यांना वापस जावं लागलं, परत दुसऱ्या दिवशी यावं लागलं. दुसऱ्या दिवशी योगायोगानं त्यांचं बॅड लक एवढं की आमची 1-1.5 तास लाईन नव्हती, प्रिंट निघू शकत नव्हत्या. तर त्यांना एवढं हेडेक झालं. ती बाई म्हणाली 2-2 वेळा मी वापस आली, 2-2 वेळा वापस चालली. तो पक्षा म्हणाला, मी सर बोले मैं आपको गाड़ी में पेट्रोल डाल के 2 दिन से लेके आ रहा, काम नहीं हो रहा म्हणे. तर तो एक प्रसंग म्हणजे त्यांचं खूप घसपस झालं. तर त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात तो प्रसंग अजूनही आहे की ती एक पिटिशन होती, पण शेवटी ती फाईल झाली. मग नंतर ते 8-15 दिवसानंतर आले, मग त्यांचे ते वेव अप्लिकेशन करून दिली, मग ते फायनल झालं. आणि मग मी त्यांना म्हटलं, दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हटलं, आता तुम्ही कोर्टात येऊ पण नका म्हटलं नेक्स्ट टाइम म्हटलं. तुम्ही म्हटलं माझं तर नाही, पण तुमच्या साहेबाचं मॅडमचं डोकं खाल्लं. तो एक प्रसंग मला आठवतो सर असा. अरे तर सर खूप मजा आली आपल्याला बोलताना, आणि अशीच अविरत सर्व्हिस तुम्ही देत राहा आमच्या वकिलांना. कारण असे जर एफिशियंट बार टायपिस्ट आम्हाला मिळाले तर आम्हालाही खूप बरं वाटतं, कारण आमचं कामाचं लोड कमी होतं. म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स असतो की आपण ह्या व्यक्तीला ही गोष्ट दिली आणि आपल्याला व्यवस्थित. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची वाटते सर तुम्हाला, की वकिलांना, वकील साहेब असो मॅडम असो, त्यांना एक चांगला अटर्नी, एक चांगला टायपिस्ट, एक चांगला ड्रायव्हर, एक गोष्ट एक चांगला झेरॉक्स ऑपरेटर, हे जोपर्यंत त्यांच्या मदतीला येत नाही ना, तोपर्यंत ते वकील किती नामांकित, तो गरीब असो श्रीमंत असो, त्यांचं काम पुढे जाऊ शकत नाही. ते खूप मेंटली फिजिकली सफर होऊ शकतात. आणि हे काम कसं आहे, हे सगळं चेनने आणि ते साखळीने, जसं म्हणतो ना आपण, एका धाग्यामध्ये 10 रंगाचे फुलं ओवतो आणि मधात गुलाबाचं लावतो, 2 पिवळे 2 निळे, तेव्हा तो सुंदर हार तयार होतो, तेव्हाच कुठं त्यांच्या कामाला होते. पण आजकाल काही वकील मंडळी काय करतात, वकील साहेब लोक अटर्नी ज्युनियर ठेवायला पाहत नाही, सब माल डब्बे में, एक गोष्ट ते पण तसं होत नाही ना, ते करू नये. आणि त्यांनी काय होतं मग सर, त्यांनी काय होतं, तुमचंच काम सफर होऊन जातं, वकिलांचं काम सफर होतं. आणि मग ते वेळ झालं नाही की मग चिडचिडेपणा त्यांचं वाढतं, मग इकडचा राग तिकडे, हे असं कामाचं जास्त व्याप वाढतो, मग काम कमी ताण जास्त वाढतं. मग पण आपल्यासारखी लोक असली की ते तरुण जातील. नाही, पण आमच्यासारखे आम्ही शक्यतो आम्ही चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करतो, वकिलांशी प्रेमाने हँडल करून घेतो. आणि ते रोजचे रोज तेच ते वकील आहेत ना सर, फिरून त्यांचंच काम करावं लागतं. वर्ष आपल्याला एकमेकांचे चेहरे बघावं लागतात. त्याच्यामुळे आम्ही काही वादविवाद करत नाही, काही नाही. एखाद्या वेळेस कोणी वकील रागवाले तर आम्ही ते ऐकून घेतो, काही वाईट वाटत नाही. ते आपले बंधू म्हणून, आपले वडील म्हणून, मित्र म्हणून आपण ते ऐकून घ्यायचं. परत या सरबसा चहावाल्याला बोलावतो, चहा पाचतो, खेळीमेळीच्या वातावरणात ते काम दिवस निपटला की चालले घरी सर. असं आहे. खूप छान, खूप मजा आली आपल्याशी बोलताना. आणि छोटस आमच्यातर्फे आपल्या ह्या सुंदर सेवा आपण जी करताय आणि ती करत राहा, त्याच्यासाठी आमच्यातर्फे हा छोटासा मोमेंट आपल्याला. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद सर.